मामा आलेले आहेत आणि पाऊस घेऊन आले, बरोबर ना मामा? पाऊस घेऊन आल्या आल्या लगेच पावसाला सुरुवात झाली. इकडे आहेत आमच्या मामी, तर चाललाय सगळ्यांचा चहा पाणी मस्तपैकी. इकडे आमचे बाबा आहेत बसलेले. मामा कसं काय पाऊस आहे? आतापर्यंत होता का नाही पाऊस? पाऊस आहे, मस्त पाऊस आहे, खूप छान वातावरण आहे. चला आता आपण बाहेर पाऊस बघू. जून महिन्याचा एंडिंग झालेला आहे, संपत आलेला आहे, तरी काय अजून पाऊस होत नव्हता. पण फायनली आमच्याकडे आज पावसाने हजेरी लावलेली आहे आणि धुवाधार मस्तपैकी पाऊस चाललेला आहे. तर बघा, पाऊस झाल्यावर सगळं मस्त आपले झाडं झुडपं हिरवेगार झालेले आहे. आणि आमचे मामा आले घरी, मला खूप भारी वाटलं. आणि पाऊस घेऊन आलेले आहेत. तर हा आता अगदी आपला पहिला पाऊस आहे. आणि बघा, आपल्या अंगणातही पाणी खळाखळ व्हायला लागले. तर खूप सारा आनंद झालेला आहे, कारण पावसाने हजेरी लावल्यामुळे आपल्याकडं. तर जरा थोडासा पाऊस कमी झालेला आहे. आणि आता इकडं आमच्या मामांचं चाललेलं आहे, इकडं गाया बियांचं निरीक्षण. गाया बघत्यात काय काय चाललंय, बघायचं काम शेडमध्ये आपलं. काय मामा, कसं काय मग? एकदम भारी आहे बाबा, लसूण लय भारी आहे. लसूण लय भारी आहे, एकदम भारी. कांद्याचा असा लसूण कधी पाहिलाच नाही, एकदम भारी. आणि गाईचा पसारा किती मस्त आहे, खूप छान वाटलं बाई आल्यामुळे. हा, चाललंय त्याचं खायचं काम आहे का. तर आमच्या मामाला लसूण लय आवडला, भारी. आता तुम्हाला वानवळा घेऊन जा लसूण. तर आपला टांगलाय असा शेडमध्ये. इकडं हवे वाचला ना मामा, मरत नाही कांड्या मग. हां मैत्रिणींनो, बाहेर छान असं थंडगार वातावरण आहे. आणि म्हटलं चला काहीतरी किचनमध्ये आज चटपटीत झालंच पाहिजे. म्हणून बघा, इकडे मी स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतलेले आहे. आपल्याला बनवायचं आहे सोलभात. तर मैत्रिणीनं खास करून सोलभात म्हणजे बघा, मी हे दाणे सोलून घेतलेले आहे घेवड्याचे. त्यानंतर इकडे म्हैसूरची डाळ आहे, आपले सोयाबीन धुवून घेतले स्वच्छ, टोमॅटो आणि बटाटा. तर आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी बघा हिरवी मिरची कट केली, थोडंसं आलं, लसूण आणि कढीपत्ता. हे सगळं साहित्यामध्ये आज मस्तपैकी सोलभात बनवणार आहे, म्हणजे ह्या दाण्यांचा. तर मैत्रिणीनं कसं, माझी आजी आहे ना, असं छान बाहेर पाऊस पडत असला का असं सोलभात बनवायची, काही ना काही दाणे असायचे. म्हणून म्हटलं चला आता आजही आपण आजीची रेसिपी बनवून बघूया मस्तपैकी सोलभाताची. इकडे मैत्रिणींनो तेल ठेवलेलं आहे कुकरमध्ये तापायला. आणि एक एक करून बघा आता आपले सगळे काय मसाले आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर चला आता सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडीशी जिरी टाकून घेऊ. त्यानंतर मोहरी छान असं तडतडू द्यायचं आहे मैत्रिणींनो एक एक. त्यानंतर आपला कढीपत्ता, लसूण, थोडंसं आलं आणि हिरवी मिरची. छानपैकी आता याला तडका देऊन घेऊ. छानपैकी जिरी मोहरीचा तडका बसलेला आहे मैत्रिणींनो. तर आपण अर्धा चमचा आता लाल तिखट टाकणार आहे, कारण आपण हिरवी मिरची पण टाकली. त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि आपला गोडा मसाला घरचा, आणि थोडीशी हळद पावडर. तर अगदी घरच्या घरी झटपट जे काय आपले मसाले आहेत त्याच्यामध्येच आपण हा आजचा सोलभात बनवणार आहे मैत्रिणींनो. तर का मस्तपैकी आता इकडे सगळ्या मसाल्यांची फोडणी बसलेली आहे. त्यानंतर जे काय आपण सगळं कट केलेलं आहे ना, एक एक जिन्नस त्यामध्ये ॲड करायची आहे. एकदम भन्नाट मैत्रिणींनो आता भात होतो, तुम्ही नक्की करून बघा. कारण माझ्या आजीच्या हातची ही रेसिपी आहे सोलभाताची. आता सगळं सामान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. त्यानंतर जे काय आपण स्वच्छ धुवून घेतले होते तांदूळ ते मिक्स करायचे. त्यानंतर मैत्रिणींनो मी याच्यामध्ये कुकरमध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि 1 मोठा चमचा भरता मीठ. तर बघूया आता झाकण लावून घेते कुकरचं आणि मस्तपैकी आता आपला भात इकडे शिजू देऊ मैत्रिणींनो. झाल्यानंतर बघूया कसा आपला सोलभात होतोय. बघूया आता आपला कुकर खोलून आपला सोलभात कसा झालेला आहे मैत्रिणींनो.
बघा एकदम मस्तपैकी इकडे आपला सोलभात तयार झालेला आहे. बघा मैत्रिणी, कुणाकुणाला असा सोलभात आवडतो सांगा नक्की.